नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कामगतिं कृष्ण गच्छति। कच्छिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रमि वनश्यति। अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथि। यतन्मे संशयं कृष्ण छेतुमर्हस्य शेषतः। त्वदन्य संशयस्यास्य छेतान्न ह्युपपद्यते। जैसे आकाळी आभाळ अळूमाळ सपातळ। वेपाय आले केवळ वशे ना वर्षे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत। अंतकरण मन अतिशय चंचल आहे। जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत साम्य अवस्था संपादन करता येणार नाही। आणि मग मनाला स्थिर करण्याचा उपाय काय, तर भक्तराज अर्जुनाच्या या शंकेवर भगवंतांनी उत्तर दिलं, जो व्यक्ती कायम अभ्यास करतो आणि अभ्यासाला वैराग्य साधनाची जोड देत असेल तर यातून त्याचं मन ताब्यात येऊ शकतं। अभ्यासेन तो कोणतेय वैराग्येन च गृह्यते। ज्याचं अंतकरण ताब्यात आलेलंच नाही अशा साधकाकडून किंवा पुरुषाकडून योग प्राप्त होणं कठीण आहे। परंतु ज्याचं शरीर इंद्रिय मन या सगळ्या संघातावर नियमन आहे त्याला मात्र अभ्यास आणि वैराग्याच्याद्वारे आपल्या मनाला ताब्यात आणता येतं। आणि हे सगळं श्रवण केल्याबरोबर देवाच्या बोलण्यामध्ये अन्यथा शंका घेण्याचं काहीच कारण नाही। खरंच आहे, योग बळाच्या समोर मनाच्या बलाचा निभाव लागणार नाही। परंतु इतक्या दिवस आम्हाला योगाचा परिचय झालाच नव्हता आणि योग साधनेची जोड नसल्यामुळे आपण मन हे फार अनावर आहे असं म्हणत होतो। परंतु भगवंताचा प्रसाद मिळाल्यामुळे आता आम्हाला चांगल्या प्रकारचा योग परिचय झाला। हा भाग श्रवण केल्यानंतर पुन्हा भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये आणखीन एक संशय निर्माण झाला आहे। आणि हा संशय फक्त भक्तराज अर्जुनाच्याच मनात निर्माण होतो असं नाही, परमार्थी साधना करणाऱ्या अनेक साधकीय जीवनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो। बऱ्याचदा असं घडतं की आपण परमार्थाची साधना करत असतो, परंतु परमार्थाला लागणारं जेवढं सहकार्य आपल्या आतून अंतकरणातून पाहिजे तेवढं मन काही आपल्याला सहाय्य करत नाही। मानवी देह फक्त उद्धाराकरता मिळतो आहे। 84 लाख देहाचा विचार केला तर फक्त एवढा एकच देह आहे की या देहामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती करता येते। बाकीच्या देहामध्ये आपल्याला इच्छा जरी असेल तरी आपल्याला परमार्थ करता येत नाही। तुकोबारायांचं प्रमाण आहे, याच देह घडी देवाचे भजन किंवा याची जन्मी मनुष्य देहामध्ये भजन घडू शकतं, इतर देहामध्ये अपवादाने घडतं। म्हणजे उद्धाराकरता फक्त एकच साधन आहे, पण या देहामध्ये आल्यानंतर विघ्नही फार आहे। जसं की कानोबारा यांच्या अभंगाचा विचार केला तर अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय। मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा। 100 वर्षाचा जर आपण हिशोब केला तर परमार्थाला खूपच अल्प काळ मिळतो आहे। पहिल्यांदा 100 वर्षापैकी तर अर्ध आयुष्य झोपेमध्ये जातं आणि जर त्यामध्ये दुपारची झोप असेल तर मग आणखीनही शिल्लक जातं। आणि दुपारची तर आपण घेतच असतो, तो आपला नित्यनेमच आहे, त्यामध्ये अन्यथा होणार नाही। अगोदरच अर्ध आयुष्य रात्रीमध्ये जातं, दुपारच्या काळामध्ये पुन्हा विश्रांती। बाळपण गेले नेनता तारुण्यदशे विषयी व्यथा। वृद्धपणी परवर्तली चिंता। हे सगळं घडतं। त्यामुळे भजनाला किंवा परमार्थ करायला खूपच अल्प कालावधी मिळतो। मध्ये बालत्व आहे, काही पीडा आहे, रोग आहे, व्याधी आहे की विनाकारण आयुष्याचा क्षयसुद्धा होऊन जातो। मग साधकीय जीवन जगणाऱ्या साधकाला प्रश्न निर्माण होतो
की आपल्याला भगवत प्राप्ती फक्त एका देहामध्ये होते. त्याही देहामध्ये प्रतिबंध फार मोठे आहे. प्रतिबंधातून कशी तरी वाटचाल काढून तो परमार्थ करतो आणि अल्पकाळाचा परमार्थ बऱ्याचदा आपली परमार्थी साधना प्रतिबंधाला निवृत्त करण्यामध्ये खर्च होते किंवा प्रतिबंधामध्येच आपण अडकून बसतो आणि मग एवढी सगळी विघ्न बाजूला सारून पारमार्थिक साधना करून आपल्याला ब्रह्म साक्षात करायचं आहे. जर एखादा साधक या प्रयत्नामध्ये यशस्वी झालाच तर त्याला ब्रह्मप्राप्ती, दुःखाची त्याच्या आत्यंतिक निवृत्ती हा उपाय घडतो आणि परमानंदाची प्राप्ती अशा स्वरूपाचा मोक्ष त्याला मिळतो. पण त्याला प्रतिबंध फार मोठे आहेत ना. जसं जमिनीमध्ये एखादं धन पुरलेलं असावं आणि त्या धनाला जर प्राप्त करायचं असेल तर त्यावर प्रतिबंध फार मोठे आहे. पहिला तर मातीचा, नंतर वाळूचा, दगडाचा, पाण्याचा, या सगळ्या प्रतिबंधाला बाजूला सारलं तर कधी कधी त्या धनावर नाग बसलेले असतात, कधी भूतं असतात किंवा कधी हाडळीसुद्धा असतात. हे सगळे प्रतिबंध बाजूला सारून जसा एखादा साधक, धनप्राप्तीचा साधक त्या धनाला प्राप्त करतो तसा आत्मधन प्राप्त करायला सुद्धा फार मोठे प्रतिबंध आहे. या सगळ्या प्रतिबंधाला बाजूला सारून म्हणून तर ज्ञानोबारांनी म्हटले बघा 7व्या अध्यायामध्ये, ते ज्ञानोबारा म्हणतात परमार्थामध्ये उड्या मारताना कोट्यावधी माणसं दिसतात पण प्राप्तीच्या पहिल्या तीराला जात असताना एखादा सुद्धा दिसत नाही. तैसे आस्तेच्या महापुरी रेगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिल्या तीरे एखादा निघे वे पायला निघे. जिथं ज्ञानोबराय उड्या टाकताना कोट्यावधी संख्या मोजतात तिथं ज्ञानोबराय प्राप्तीच्या पहिल्या तीराला सांगत असताना एक सुद्धा अंक ठेवत नाही. याचा अर्थ हे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणजे परब्रह्म साक्षात्कार, भगवत प्राप्ती, परमात्मा दर्शन फार कठीण आहे. तसं ते आपलं स्वरूप आहे म्हणून सुलभ आहे पण प्रतिबंधामुळे ते कठीण होऊन जातं. पण साधकाला हे सगळे प्रतिबंध बाजूला सारावे लागतात. एखादा साधक असा असतो की या सगळ्या प्रतिबंधाला बाजूला सारून तो मात्र विजयश्रीची माला आपल्या गळ्यामध्ये परिधान करतो. असा साधक जर असेल तर त्याचं जीवन परिपूर्ण कृतार्थ आहे. परंतु एखादा साधक असाही असू शकतो ज्याने कर्म मार्गाचा परित्याग केलेला आहे, अन्य देवदेवतांची तो उपासना करत नाही, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या चरणकमलाजवळ बसून तरी तनु मनोजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांच्या चरणकमळाजवळ बसून तो तत्वमस्यादी महावाक्याचं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन अशी अंतरंग साधना करतो आहे. म्हणजे कर्माचा परित्याग केला, उपासनेचाही परित्याग करून जो केवळ ज्ञानमार्गाचा स्वीकार करतो आहे. पण प्रयत्नाची शिथिलता म्हणा किंवा अल्पायुष्य वाट्याला आल्यामुळे जर त्याला देहपाताच्या अगोदर परमात्मदर्शन नाही झालं तर मग त्याची नेमकी गती काय होते असा प्रश्न आहे. त्याला तर मोक्ष मिळाला नाही, कारण ब्रह्मज्ञानाच्या अभावी मोक्ष मिळत नाही. म्हणजे मोक्ष नावाची गती मिळाली नाही. मोक्षाकरताच तो निघालेला आहे परंतु मोक्ष अजून मिळाला नाही. बरं, कर्म परित्याग केल्यामुळे कर्माच्या माध्यमातून स्वर्ग मिळतो, तो स्वर्गही मिळणार नाही, कारण स्वर्गाला जाण्याकरता कर्मातून पुण्य निर्माण व्हावं लागतं, ते त्याच्याकडं नाही. आणि सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाच्या बरोबर राहावं तर याकरिता उपासना करावी लागते. उपासना ही त्याने सोडून दिलेली आहे. मग आता त्याची नेमकी कोणती गती होते? बरं, निषिद्ध कर्माचरण करत नाही म्हणून नरकाला जाणार नाही, पुण्यकर्म करत नाही स्वर्गाला जाणार नाही, उपासना करत नाही म्हणून ब्रह्मलोकालाही जाणार नाही आणि ब्रह्मज्ञानाच्या अभावी त्याला मोक्षही मिळाला नाही असा माझा संशय आहे. आणि तो संशय फक्त आपणच दूर करू शकता, बाकी कोणीही दूर करू शकत नाही. या 3 श्लोकातला भाव आहे. म्हणून त्याचा नाश होतो का नाश होत नाही अशी माझी शंका किंवा संशय आहे. प्रभू आपण त्याचं निराकरण करावं.
आणि म्हणून सांगे श्री गोविंदा, कवन एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धा उपायविन. कोणीतरी असा साधक आहे, त्या साधकाचं लक्षण सांगितलं ज्ञानोबारायांनी, ज्याच्या जीवनामध्ये मोक्षपदाला गवसणी घालावी, जो मोक्षाच्या अलीकडचं काहीच घेत नाही. गुरुवरे डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. एका साधकाने भगवंताची आराधना केली आणि भगवान परमात्मा त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? तो मला मोक्ष पाहिजे. ज्याला मोक्ष मिळाला त्याला आगामी जन्म मिळत नाही. नस पुनरावर्तते, त्याचा शेवटचा जन्म आहे. भगवान म्हणाले, तुला आताच मोक्ष लागतो? म्हणे, हो, आत्ताच मोक्ष लागतो मला. आणि ज्याला आत्ताच मोक्ष मिळाला त्याचं देह तादात्म्य राहत नसतं, देहात्म भ्रांती राहत नाही, देह तादात्म्य सुटून जातं. ते शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जैसोहम भाव प्रतिती प्रगट होय, मला आत्ताच मोक्ष लागतो. भगवान म्हणाले, काही हरकत नाही, तुला मोक्ष मिळेल, पण एक अडचण आहे. मोक्ष मिळाल्याबरोबर तुझ्या देहामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होतील. या असणाऱ्या त्वचेतून पूप आजरेल, रक्त याच्यातून बाहेर येईल, अनेक प्रकारच्या माशा बसतील, कीटक तुला चावतील, प्रचंड वेदना होईल. मग तुला मोक्ष आताच लागतो का? तो मला, तसं काही नाही, नंतर मिळाला तरी चालेल. मोक्षाची प्राप्ती ज्याची आत्यंतिक असेल त्यालाच मुमुक्षु असं म्हणता. या साधकाचं ध्येय फार चांगलं आहे. कवन एक मोक्षपदा, झोंबत होता श्रद्धेनं तो मोक्षाला गवसणी घालण्यासाठी त्याची अपेक्षा होती, पकडण्याचा प्रयत्न करत होता. पण उपायविन, जेवढा प्रयत्न पराकोटीचा लागतो तेवढा प्रामाणिक आणि पराकोटीचा प्रयत्न तो करत नव्हता. तुकोबाराने त्याकरता एक शब्द वापरला बघा, याजसाठी केला होता अट्टाहास. त्याला प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते. देहम वा पातयामी, कार्यम वा साधयामी. जेवढा मोठा प्रतिबंध असेल ना तेवढाच मोठा प्रयत्न करावा लागतो. गुरुवरे श्री मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात. एका डोंगराला अग्नी लागला म्हणे, वनवा लागला, वनवा. आता वनवा फार मोठा असतो, कारण गवत वाळलेलं असतं, आणि तो वनवा लागला की त्याला वाऱ्याचं साह्य मिळतं, त्यामुळे तो वनवा आटोक्यामध्ये येत नाही. तो वनवा एका पूजा करणाऱ्या पुजाऱ्याने पाहिला आणि तो म्हणला, आपल्याला हा वनवा शांत केला पाहिजे, पाण्याशिवाय तर शांत होणार नाही. मग देवपूजेचं पात्र जे असतं की नाही, छोटंसं पात्र, केशवाय नमः, माधवाय नमः, अशा पळीनं जर तो वनवा विजवायला गेला तो वनवा शांत होणार नाही. त्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या लागतील, त्याही फार मोठ्या प्रमाणामध्ये. जितका मोठा अग्नी असेल तेवढंच मोठं पाणी लागतं. तसं जेवढा मोठा प्रतिबंध असेल तेवढाच प्रयत्न लागतो. श्रद्धा सर्वांच्या अंतःकरणात आहे, पण श्रद्धेला सुद्धा प्रयत्नाची जोड लागते. जर आळस असेल आणि मनामध्ये श्रद्धा असेल तर फल मिळत नाही. झोंबत होता श्रद्धा, विश्वास फार चांगला आहे, पण प्रयत्न मात्र तेवढा करत नाही. एक प्रयत्न त्याने चांगला केला, प्रयत्नच नाही असं नाही बरं, जेवढा पाहिजे तेवढा प्रयत्न नाही. नाहीतर मग इंद्रियांच्या गावातून निघाला, प्रयत्नच आहे. आस्थेच्या रस्त्याला लागला, प्रयत्नच आहे. आणि साध्य त्याचा या आत्मसिद्धीच्या नगरापर्यंत यायचं. आत्मप्राप्तीचं नगर पुढे आहे, इंद्रियांचं विषयांचं गाव मागं आहे. म्हणजे संसाराच्या गावातून निघाला आहे आणि परमात्म प्राप्तीच्या नगरामध्ये त्याला यायचं आहे. याला जोडणारा रस्ता आहे आस्थेचा. पराकोटीची श्रद्धा, आस्था म्हणजे आवड, त्या आवडीने तो निघालेला आहे. परंतु झालं असं, ज्ञानोबारा म्हणतात, तव म्हणजे तेव्हा एक घटना घडली, आत्मसिद्धी न ठकेची. त्याला आत्मप्राप्ती मात्र झालीच नाही. आणि मागुते न एववेची, त्याला मागुते म्हणजे मागं येण्याची इच्छा नाही किंवा मागं येता येत नाही. खरा हा साधकच आहे ना, म्हणून त्याला संसारामध्ये येण्याची इच्छा नाही. मागुते न एववेची, पुन्हा आपल्याला जन्माला यायचं नाही. कारण त्याने पैज अशीच टाकली होती. 15व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलं आहे ना, पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञाना वळघले, पुढती नयोइया निघाले पैजा जेथ. पुन्हा आम्ही संसाराला येणारच नाही
अशी पैज मारून तो निघाला होता. म्हणून आता त्याला संसारात यायचं नाही. संसारातले दुःखही त्याने अनुभवलेले आहे आणि जो संसाराच्या सुखाला सुद्धा कंटाळलेला आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, जो दुःखाला उबगला तो अधिकारी नाही, जो सुखाला सुद्धा उबगलेला आहे प्रापंचिक सुखाला तो परमार्थाचा खरा अधिकारी. कारण एखादा दुःखाला जर उबगला आणि जर सुखाची अनुकूलता आली तर कदाचित पुन्हा तो संसारामध्ये येऊ शकतो. पण हा साधक मात्र असा आहे की प्रापंचिक सुखाला सामान्य माणसं सुख म्हणतात, वास्तविक ते दुःखच आहे. संसारी सुख आहे, विषयी सुख आहे, हे बोलणीची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. संसारामध्ये दुःख असतं तर बाकीच्या महापुरुषांनी संसाराचा त्यागच केला नसता. मागू ते न एव वेची, त्याला माग येता येत नाही आणि आत्मप्राप्ती तर काही झाली नाही. अशा प्रसंगामध्ये ऐसा अस्तु गेला माझा रीची आयुष्य भानू, मध्यंतरी त्याचा आयुष्य नावाचा सूर्य मावळलेला आहे. माता त्याला नेमकी कोणती गती प्राप्त होते? आत्मप्राप्ती तर झाली नाही, संसारही त्याने सोडून दिलेला आहे. असा मधल्या भूमिकेमध्ये राहिला. त्या आपल्याकडे जर 2 प्रकारची फलं मिळाली नाही तर त्याला एक शब्द आला आहे बघा, त्रिशंकू होणं. त्या त्रिशंकू नावाचा एक राजा होता. त्याने स्वर्ग प्राप्तीकरता प्रयत्न केला, पण स्वर्ग काही त्याला थोडा दोष घडला होता. म्हणून पुण्याईच्या जोराने वरती चालला तर इंद्रादिकांनी त्याला ढकलून दिलं. तो खाली येऊ लागला तर विश्वामित्राने आपलं पुण्य लावलं. विश्वामित्राच्या पुण्यामुळे तो खाली आला नाही, देवाने ढकलल्यामुळे तो स्वर्गात गेला नाही. असा मध्यंतरीच लोंबकळत राहिला. मग विश्वामित्राला राग आला आणि त्याच्याकरता विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली. पण त्याला स्वर्गातही जाता नाही आलं आणि खाली मृत्यू लोकामध्ये सुद्धा येता नाही आलं. असा मध्यंतरीच तो राहिला. असे मध्यंतरी जे बांधावर राहतात तर तिथून पुढे शब्द सुरू झाला, त्रिशंकू झाला. कधी कधी नाही का निकाल लागतो निवडणुकीचा, तर त्रिशंकू निकाल लागला म्हणजे काय, कोणाच्याच बाजून लागला नाही. तर मग अशा प्रसंगाला ज्याचे 2-2 शीटा असतात ना त्याला लय महत्त्व येतं. कारण तो ज्याच्या बाजूला जाईल त्याची सत्ता स्थापन होत असते. थोडक्यामध्ये हा असा झाला आहे. आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुतीन ऐववीची. आता नेमकं काय करावं? जसं आपण इतिहासामध्ये उदाहरण पाहतो की नाही, कोंढाणा नावाचा किल्ला घ्यायचा आहे. तानाजी मालुसरे निघाले, रायबाचं लग्न होतं. त्याला आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. निकराची झुंज झाली, धारातीर्थी पडले आणि सैनिकांनी किल्ल्यानं उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. सूर्याजी मालुसरे आले आणि त्याने दोर कापले. ते म्हणले, आता एक तर युद्ध करा नाहीतर उड्या टाका, मागू ते न येववीची. संसारामध्ये तर काही परत माघारी येता येत नाही आणि आत्मसिद्धी काही मिळाली नाही. अशा प्रसंगामध्ये सूर्य मावळला आयुष्याचा. म्हणून आयुष्याचा सूर्य कधी मावळेल हे कोणालाच माहिती नाही. मनुष्याला असं वाटतं मी अमर राहणार आहे, अमर, फार मोठं माझं आयुष्य आहे. आणि म्हणून आपले जे आराखडे असतात ना जीवनाचे, माणसं म्हणतात मी का साधा आहे का, पुढच्या 25 वर्षाचं प्लॅनिंग मी आत्ता केलं आहे. पण ते प्लॅनिंग पाहण्याकरता आपण राहणार आहे का हे कोणालाही माहिती नाही. मनुष्याने आयुष्य क्षणभंगूर जाणावं. आजचा दिवस फक्त आपल्या हातामध्ये आहे असं म्हणून फक्त मनुष्याने जगावं. दिवसही फार मोठा झाला हो, फक्त एवढा क्षण माझ्या हातामध्ये आहे असं म्हणून जर आपण जीवन जगत राहिलो तर बरेच आपल्या जीवनातले प्रश्न संपुष्टामध्ये येतील. विनाकारण आपल्या डोक्याला ताण होतो. माशी पाख पाखडी तव हे सरे, हे काळा नळाच्या कुंडी, घातली लोणियाची हुंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. ते मी एका महात्म्याचं उदाहरण ऐकलं. ते पारायण करत होते. पारायण करत असताना जुन्या काळामध्ये लाईट नसायची, वीज नसायची. आणि त्याने कंदिलाच्या ज्योतीवर अभ्यास केला आणि एक दिवा लावला. दिव्यामध्ये वात आहे, तेल आहे आणि तेवढ्यात त्या दिव्याच्या ज्योतीवर एका पतंगाने झडप मारली. पतंगादीपी आलिंगन. त्या पतंग नावाच्या कीटकाने अग्निज्योतीवर उडी मारली. आता काय होतं, ते पतंगाने उडी मारली तर असं होतं की ज्ञानोबा म्हणतात, नागवी जगाचे डोळे, आपण अंगे जळे,
स्वतः अंगाने जळतो, जगाला अंधार पाडतो. दिवा मालवला नाही, दिवा तसाच राहिला, पण अग्नीला धडक दिल्याबरोबर तो पतंग खाली तडफड करू लागला. आता भाजल्यामुळे त्याला मरण आलं की नाही, तेवढ्या त्या महात्म्याने ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्यांच्या मनात आलं, मरणाचा प्रसंग एवढा बिकट आहे, एका दिवशी आपल्यालासुद्धा असं जावं लागेल. लगेच संसाराचा त्याग केला. इथे आपण दररोज मृत्यू पाहतो. एक पाहत असा एकाची दहने, पण तरीसुद्धा माणसाला वाटतं आपण राहणार आहे आणि बाकीचे सगळे जाणार आहे. यक्षाने धर्मराजांना प्रश्न विचारला, या जगतामध्ये आश्चर्य काय आहे? ते म्हणले, आश्चर्य एकच आहे, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम शेषास्तावरम इच्छन्ति किमाश्चर्यातम परम. दररोज सगळे माणसं स्मशानामध्ये जातात, गच्छन्ति यम मंदिरम, आणि त्याला पोचविणारे माणसं इच्छा करतात की आपण इथंच राहणार आहे. यापेक्षा आश्चर्य काय आहे? गप्पा फार मारतात. स्मशानामध्ये गेल्यानंतर माणसं म्हणतात, बघा काही खरं नाही हो, फक्त या देहाचे 3 चिमटे राख होणार आहे, आणि बाहेर आला की मग तो देता बघू. म्हणजे गप्पा मारणारा हाच आहे. म्हणजे हे क्षणिक वैराग्य आहे, टिकत नाही. पण मनुष्याने कायम 2 गोष्टीला विसरू नये. एक तर आपला मृत्यू पुढच्या क्षणामध्ये आहे, आणि दुसरं भगवान परमात्म्याचं स्मरण विसरू नये. नारायण निज मौत, या 2 गोष्टीला कधी विसरू नये. नाहीतर विसरणारा व्यक्ती त्या बेडकाप्रमाणे आहे. दरदूर सापे गिळ जतो आहे उभा, की तो माशी यावे टाळी जिभा, तैसे प्राणिये कवने लोभा वाढविती तृष्णा. त्या सापाच्या तोंडामध्ये अर्धा बिडूक गिळंकृत केला गेला आहे. गिळला आहे तो अर्धा, पण तरीसुद्धा तो समोर उडणाऱ्या माशांना आपल्या जिभेनं पकडण्याचा प्रयत्न करतो. तसंच मानवाचं आहे की नाही? आयुष्य खातो काळ, सावधान. प्रत्येक क्षणाला आपण कमी कमी होतो आहे. कालच आपण विचार केला ना, सकाळी 7 वाजता जेवढं आयुष्य आपल्या हातात असतं तेवढं 8 वाजता नसतं. 1 तास आपला आयुष्याचा संपून जातो. फक्त समाधान एवढं की तो चिंतनात जातो. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. आणि तोच जर आपला तास जर 24 तासापर्यंत राहिला तर आपण कधी प्रमादी होणार नाही, किंवा आपल्या हातून चुकीचं कर्मही घडणार नाही. आयुष्याचा सूर्य कधी कोणाचा मावळेल काही सांगता येत नाही. बघा, व्यवहारामध्ये आपण म्हणतो आहोत ते आमच्याशी आत्ता बोलले हेच आश्चर्य. प्राण जायला काय वेळ लागतो आहे? प्राणाला जाण्याकरता या शरीरामध्ये मुख्य 9 द्वारं आहे आणि 3.5 कोटी रोमछिद्र आहे. वायू जायला काहीच वेळ लागत नाही. असा मध्यंतरी साधनारत असताना, बरं हे महत्त्वाचं आहे, ऐसा असतो गेला माझारीची आयुष्य भानू. पण तो साधक साधनेमध्ये रत आहे, त्यामुळं त्याचं वाईट नाही घडत. पण आता आत्मसिद्धी नाही मिळाली, संसारामध्ये पुन्हा येता येत नाही, आणि मध्यंतरी आयुष्याचा सूर्य मावळला, मध्येच राहिला ना तो. कसा राहिला? ज्ञानोबारे उदाहरण देतात. 34व्या क्रमांकाची ओवी आहे. जैसे आकाळी आभाळ अळूमाळस पातळ, विपाय आले केवळ वसेना वर्षे, तैसे दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव आलग ठेली, आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोहला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होची कवन गती. असा आक्षेपार्थाने किंवा प्रश्नार्थाने प्रश्न विचारला आहे. कवन गती, त्याला नेमकी कोणती गती प्राप्त होणार आहे? हे सगळ्या ओव्या आपलं चिंतन आहे. जर आपला वेग चांगला असेल तर मरण्याच्या पूर्वक्षणीच आपल्याला भगवत दर्शन नक्की होईल. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम, यप्रयाति समद्भावम यात नास्त्यत्र संशयः. देहपात होण्याच्या अगोदर जर देवाचं आपल्याला स्मरण झालं तर आपल्याला भगवत रूपताच प्राप्त होणार, यामध्ये संशय नाही. पण अंतिम काळाच्या अगोदरच जर भगवत प्राप्ती न होता देह पडला तर मग काय होईल? नाश होईल का आपला? कोणती गती होईल? उदाहरण दिलं आहे, जैसे अकाळी आभाळ. अकाळी म्हणजे काळ नसताना, पावसाळ्याचा काळ नसताना जे काही आभाळ आकाशामध्ये येतात, नीलवर्णाचा आकाश आहे आणि पाण्याने संपन्न त्याला मेघ म्हणतात, आभाळ म्हणतात किंवा ढग म्हणतात.
पण जर ते पावसाळ्याच्या वाचून आले, समजा आता वर्तमान काळामध्ये आले, तर ते काय होतात, विपाये आले म्हणजे कदाचित आलेले असतात. पण त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो. पण ते अवकाळी तरी कमीत कमी पडतो. पण अकाळ म्हणजे पावसाळ्याचा काळ नसताना जे येतात, याचा अर्थ काय आहे, जेव्हा आपला काळ असेल तेव्हाच आपण आलं पाहिजे. नाहीतर आपला योग्य काळ आलेला नाही आणि आपण प्रयत्न केला तर किंमत मिळत नाही. म्हणून 6 महिन्यात कीर्तन करू नये. ते आपला थोडासा काळ आला पाहिजे, थोडासा काळ तर गेला पाहिजे त्यामध्ये. नाहीतर मग काय होतं, लहानपणामध्ये जर कीर्तन केलं तर नुकसान होऊन जातं. अभ्यास तर काही घडत नाही, लोक मान्यता देतात. लोकांची स्तुती अशी आहे भयानक की ते ऐकण्याची सवय आहे. जर आठवली आपल्याला, सवय लागली की माणसाला वाटतं बृहस्पतीच्या नंतर माझा नंबर लागावा, असं वाटतं. ते चांगलं नाही. कोणतीही गोष्ट त्या त्या काळातच आली पाहिजे. आता हल्लीच्या काळामध्ये कोणतेही फळं कोणत्याही काळामध्ये मिळतं, त्याला किंमत राहत नाही. आणि ते आकाळामध्ये जर आले तर त्याला चवसुद्धा राहत नाही. त्या त्या काळातच ते आलं पाहिजे. समजा आता आंबे आले तर ते याच काळात आले पाहिजे. नाही तर कधी कधी दिवाळीतसुद्धा आंबे मिळतात, तर ते चांगलं नाही. किंवा काही माणसं दिवाळीमध्ये आंबेरस खाऊ घालतात, तर तो शरीराला चांगला नसतो. अकाळी असं त्याचा अर्थ झाला. किंवा भूक नसताना जेवणसुद्धा अकाळच आहे, खाऊ नये ते. जैसे अकाळी आभाळ आळूमाळ. आळूमाळ म्हणजे किंचित थोडंसं आलेलं आहे. पण कसे आले, सपातळ. 3 शब्द वापरले ज्ञानोबाने त्या आभाळांकरता. एक तर अळूमाळ, सपातळ आणि विपाये आले म्हणजे कदाचित आले, किंचित थोडेसे आले आणि सपातळ म्हणजे पडद्यासारखे आले. जर आपण श्रावण महिन्यामध्ये पाहिलं तर वर्षा काळ असतो, किंवा आषाढ आणि श्रावण काळामध्ये वर्षा काळ. तर त्या 2 महिन्यामध्ये आलेली ढगांची जी काही फळी असते ना, अतिशय दाट असते बघा. दिवसा कधी कधी अंधार पडतो आपल्याला. का बरं? कारण त्या ढगांचा पडदा दाट गडद म्हणतात त्याला. अतिशय दाट फळी असते. तशी या आभाळांची फळी नाही. हे विपाय आले केवळ थोडेसे आलेले आहे. मग काय करतात ते, वसेना वर्षेना, ना शब्द दोन्हीकडे घ्यायचा. म्हणजे वसेना थांबतही नाही, एका जागेवर राहतही नाही, कारण हलके आहे. आणि वर्षावही करत नाही, हे पाऊसही देत नाही. याचा अर्थ त्या ढगांची ज्याप्रमाणे अवस्था आहे तशी साधकाची अवस्था झाली. आत्मसिद्धी नाही, संसारही नाही. जसा तो आभाळाचा समूह आला की वशे ना, तो वर्षावही करत नाही. वशे म्हणजे राहणे, राहतही नाही आणि वर्षाव करत नाही, फक्त निघून जातो. तसं होतं त्या साधकाचं, असं अर्जुनाला वाटतंय बरं. तसं तर होत नाही ना. तैसे दोन्ही दुरावली, दोन्ही गोष्टी दुरावल्या, लांबच राहिल्या. कोणत्या? जे प्राप्ती तव अलग ठेली. प्राप्ती म्हणजेच काय, आनंद प्राप्ती, किंवा त्याला ब्रह्मप्राप्ती म्हणतात, आत्मप्राप्ती. जी बाजूलाच राहिली आहे ती काही या जीवनामध्ये झाली नाही. आणि ज्याच्यामध्ये ब्रह्मप्राप्ती नाही त्याला अप्राप्ती म्हणतात. प्राप्ती शब्दाचा आहे अर्थ परमार्थ, आणि अप्राप्ती शब्दाचा अर्थ आहे प्रपंच. ज्याच्यामध्ये आनंद नाही त्याला म्हणतात अप्राप्ती. लक्षण केलं तर त्याचा अर्थ तो संसार. म्हणजे प्राप्ती तर आत्मप्राप्ती तर बाजूलाच राहिली. जे प्राप्ती तव अलग ठेली, आत्मप्राप्ती तर बाजूला राहिली, ती काही मिळाली नाही. आणि ज्याच्यामध्ये आत्मप्राप्ती आनंद प्राप्ती नाही असा कोण आहे, संसार. त्या संसाराचं काय झालं, अप्राप्ती ही सांडवली. म्हणजे संसारसुद्धा त्याच्याकडून टाकला गेलेला आहे आणि त्याची श्रद्धा आहे आत्मप्राप्तीवर. जर त्याची संसारावर श्रद्धा असती तर त्याने प्रपंचच केला असता. परंतु त्याची श्रद्धा मात्र प्रपंचावर नाही. त्याची श्रद्धा आहे वेदावर, शास्त्रावर, गुरुवचनावर आणि आत्मप्राप्ती करावी या घटनेवर. परंतु ती श्रद्धा असल्यामुळे संसार तर सांडलेलाच आहे. म्हणजे त्याला प्रापंचिक सुखही मिळणार नाही आणि पुढे ज्या सुखाकरता त्याने सगळ्याचा त्याग केला असं ब्रह्मसुखही मिळणार नाही. कधी कधी हे आपल्याही मनात वाटतं की नाही, आपण भगवंताच्या करता एवढा मोठा प्रपंचाचा त्याग केला, प्रपंचही सुटला आणि अजूनही एवढी साधना करून भगवान स्वप्नातही दर्शन देत नाही. नेमकं आपलं काही चुकत तर नाही ना.
असं साधकाला इतरांनी सांगण्यापेक्षा कधी कधी आपल्याच मनातून वाटत असतं आणि आपल्या मनातून स्वतःचं कधी कधी उत्थान होऊ शकतं, ते घडू नये. त्याची कोणती गती होते? ऐसा दोहला अंतरला. अंतरला म्हणजे मुकला, बाजूला राहिला. अंतरला म्हणजे मुकला, त्याला ते मिळालं नाही. दोन्ही गोष्टीपासून तो चुकला. काय काय? प्रपंचही नाही, परमार्थही नाही. दोन्ही गोष्टीला मुकला की नाही. काही काही माणसं प्रपंचातले आनंदी असतात आणि ते अशा साधकाला नाव ठेवतं, महाराज काय मिळालं तुम्हाला एवढे दिवस तर. आणि त्याला असं वाटतं, त्याला वास्तविक दररोज मारच खावा लागतो, पण तो सांगत नाही. दररोजची त्याची घटना दुःखाचे प्रसंगच असतात. पण मनुष्याला दुसऱ्याला हिणावण्यामध्ये सुद्धा कधी कधी आनंद वाटतो. जसं की तुकोबारायांनी लोकावर आपलं कर्ज होतं, ते कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात बुडविले. म्हणजे काय झाला? प्रपंच सुटला. आणि नंतर रामेश्वर शास्त्रींनी आज्ञा दिली की गातेतले अभंग बुडवा. तर दगडं बांधून ते सुद्धा अभंगाचे कागद बुडवले. मग आता परमार्थ गेला. लोक काय म्हणले, महाराज कर्जाचे कागद बुडवले, प्रपंच सुटला. आता अभंगाचे कागद बुडवले, परमार्थ सुटला. मिळालं काय? प्रपंचही नाही, परमार्थही नाही. देवनाव संसार तो का दोन्हीकडे चोर. देवही नाही, संसार नाही. अशा प्रसंगाला लोक नावं ठेवायला तयार असतात, साह्य नाही करत ते. तो का म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. साह्य नाही करणार, पण अशा प्रसंगाला नाव ठेवतात. लोकांना बघा, तुम्ही शाळाही नाही शिकले आणि इकडे आळंदीला गेले, मिळालं काय? मग असं लोकाचे टोमणे जरी ऐकले तर कधी कधी साधकाला स्वतःच्या मनामध्ये खंत वाढते आणि बरेच साधक डिप्रेशनमध्ये जातात. तर डिप्रेशनच म्हणतात का? नर्वस होतात इंग्रजीमध्ये, निराश होतात आणि कायम आतून नाराज राहतात. उलट असं आहे, साधकाने या बाबतीमध्ये नाराज राहू नये. काही का होईना आपण परमार्थ केला की नाही, तो परमार्थ या जन्मात नाही तरी आगामी जन्मामध्ये नक्की फलीभूत होणार आहे. कालेन परिपच्यन्ते कृषिगर्भादयो यथा तद्वत आत्मविचारोपी शनैक कालेन पच्यते. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा सांगायचे, शेण जमिनीवर जर पडलं तर काही ना काहीतरी मातीचे कण घेऊन नक्की येतं. तसे केलेली साधना वाया जात नाही. तर मला एक ओवी आठवली, हे भागवतामध्ये ओवी आलेली आहे. भरतांनी सगळ्या राज्याचा परित्याग केला, वनामध्ये गेले. नाथ महाराज म्हणतात, त्या जन्मात त्यांना भगवत प्राप्ती व्हायला पाहिजे होती, परी झाले जन्मांतर कारण. अन्य जन्माला कारण तर झालं, त्याला आगामी प्रतिबंध म्हणतात. भविष्यातला काही प्रतिबंध असेल तर त्या प्रतिबंधामुळे भगवत प्राप्ती नाही या जीवनामध्ये होत. आणि म्हणून त्यांना हरणाचा जन्म मिळाला. पण तिथं एक ओवी फार गोड आली, परी मृगदेही असता जान भरतासी श्रीकृष्ण स्मरण. पूर्वी केले जे अनुष्ठान ते अंतर जान कदा निधी. की ते आश्वासक ओवी आपल्याला. हरणाच्या देहामध्ये गेल्यानंतर सुद्धा भरतांना त्याही देहामध्ये श्रीकृष्णाचं स्मरण होत राहिलं. का बरं? कारण पूर्वी केले जे अनुष्ठान, मागच्या जन्मामध्ये आपण जे अनुष्ठान केलं ते अनुष्ठान आपल्याला अंतर देत नाही, त्याचा वियोग कधी होत नाही. म्हणून साधकाने कधी नाराज राहू नये. साधक कायम प्रसन्न राहायला पाहिजे. झालं भगवत दर्शन या जीवनात तर मग आनंदाला जोडाच नाही, पण नाही झालं कदाचित तरी आगामी जीवनामध्ये नक्की होणार आहे. म्हणून गुरुवारी राऊत बाबा एक वाक्य सांगत असतात, प्रपंचातला शिखरावर गेलेला व्यक्ती आणि परमार्थातला पहिल्या पायरीवर असणारा साधक यांची सुद्धा बरोबरी होऊ शकत नाही. साधक कितीतरी पुढं आहे, म्हणून नाराज व्हायचं नाही, कायम प्रसन्न राहायचं. ऐसा दोहला अंतरला मुकला काजी. जी म्हणजे महाराज, जो श्रद्धेच्या समाजी बुडाला. श्रद्धेच्या समाज म्हणजे समुदाय. पराकुटीची श्रद्धा आहे त्याची, वेदावर, शास्त्रावर, गुरुवचनावर श्रद्धा, म्हणून त्याला श्रद्धेचा समुदाय म्हणतात. आणि या समुदायामध्ये असताना जो बुडाला, मृत्यूला प्राप्त झाला, पण श्रद्धेच्या समुदायामध्ये असताना बरं, मग आता संसार नाही मिळाला, त्याच्यानंतर परमार्थसुद्धा दर्शन नाही झालेलं, पण श्रद्धेच्या समुदायामध्ये असताना, निमग्न असताना जर तो मृत्यूला प्राप्त झाला तर मग तया हो जी कवनगती. महाराज, तया म्हणजे त्याला कवनगती हो,
त्याला नेमकी कोणती गती प्राप्त होते, तर त्याला नारकीय गती मिळणार नाही. का? कारण त्याने पाप नाही केलं. स्वर्ग मिळणार नाही, कारण कर्मपरित्याग केला. ब्रह्मलोकाची, सत्यलोकाची प्राप्ती नाही होणार, कारण उपासना सुटलेली आहे. मोक्ष मिळाला नाही आता, मग त्याला नेमकी कोणती गती होणार? तर भगवान म्हणतात त्याला आता नाही मोक्ष मिळाला, पण त्याची अधोगती नाही होणार, त्याला भविष्यात मोक्ष नक्की मिळणार आहे. आणि तेच उत्तर परमात्मा पुढे देतात. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कष्टित दुर्गतिम तात गच्छति. श्री भगवान वाच पार्थ न एव इह न अमुत्र विनाशः तस्य विद्यते नहि कल्याणकृत कष्टित दुर्गतिम तात गच्छति. याच्यामध्ये दोन शब्द आले बरं. एक शब्द संबोधनाचा आला पार्थ आणि दुसरा शब्द आला तात. या तात शब्दाचा अर्थ तनोती आत्मानं पुत्ररूपेण. शास्त्रामध्ये असा अर्थ आला, जे वडील असतात ना ते स्वतःचा विस्तार करतात. कशाच्याद्वारे? पुत्राच्याद्वारे. म्हणजे मुलगा हा त्या वडिलांचा विस्तार असतो, म्हणून त्याला तत म्हणतात. आणि तत हे वडिलांकरता शब्द आला आणि त्यांचा विस्तार झाला पुत्ररूपाने, म्हणून पुत्राला संस्कृतमध्ये तात असा शब्द आला. जसं वडिलांचा विस्तार पुत्र आहे, तो वंशाचा विस्तार करतो, तसं गुरूंच्या ज्ञानाचा, विद्या वंशाचा विस्तार शिष्य करतो, म्हणून शिष्याला सुद्धा तात असं म्हटलं जातं. इथे अर्जुनाकरता तात शब्द आलेला आहे. आणि पृथा हे कुंतीचं नाव आहे, कुंतीपासून निर्माण झाला म्हणून त्याला शब्द, अर्जुनाला शब्द आला आहे. भक्तराज अर्जुनांकरता हे पार्थ न एव इह, इह म्हणजे या लोकामध्ये, न अमूत्र, अमूत्र म्हणजे परलोकामध्ये. हे अर्जुना त्याचा इह लोकामध्ये आणि परलोकामध्ये विनाश न विद्यते एव, त्याचा विनाश होतच नाही. म्हणजे या लोकामध्ये सुद्धा त्याचा नाश नाही आणि या जन्मानंतर परलोकामध्ये सुद्धा त्याचा नाश होत नाही. नाश कशाला म्हणतात बरं? सध्या वर्तमान काळात आपल्याला जो जन्म आहे त्यापेक्षा जर आपल्याला हीन जन्म मिळाला तर तो आपला नाश आहे. म्हणजे कल्पना करा, एखादा विद्यार्थी 10वीच्या वर्गात आहे, 10वीच्या वर्गातून तो 11वीला गेला तर त्याची प्रगती आहे. तो 10वीत जरी कायम राहिला तरी अधोगतीच आहे. आणि 10वीपेक्षा 9वीला आला तर मगही त्याचा विनाशच आहे की नाही. तसं मानवी देह मिळाला, या देहातून आगामी गती जरी मिळाली तर ऊर्ध्वगती आहे. पण यापेक्षा जर भविष्य काळामध्ये जर आपल्याला बैलाचा जन्म मिळाला, मिळू शकतो, त्याच्यामध्ये काय अडचण आहे? जर आपण फार आळसच केला असेल तर मिळू शकतो ना, जन्म काही चुकू शकत नाही. किंवा गाढवाचा मिळाला, आता थोडंसं हे शब्द कठीण वाटत असेल, पण जर कर्म तसा असेल तर मिळू शकतो ना. मग आपल्याला पुढे चालून बैलाचा, गाढवाचा किंवा आणखीन कोणाचा जन्म जर भांडणं केले तर कुत्र्याचा, असे मिळू शकतात. वारंवार भुंकत राहिला तर हे असे जन्म जर मिळाले तर ही काय आहे? अधोगती आहे, हा त्याचा विनाश आहे. पण भगवान म्हणतात अर्जुना, या साधकाचा इह लोकामध्ये आणि परलोकामध्ये, परस्मिन त्याला म्हणतात अमूत्र म्हणजे परलोकामध्ये, आणि इह म्हणजे या मृत्यूलोकामध्ये विनाश न विद्यते एव, त्याचा विनाश होतच नाही. काय कारण? ही शब्द आला ना पुढे, ही म्हणजे कारण. कारण अर्जुना कल्याणकृत म्हणजे कल्याण कर्म करणारा, शुभ कर्म करणारा जो कोणी साधक असेल ना, तस्य त्याची दुर्गतीम, हे तात, तात म्हणजे शिष्य, तो माझ्या ज्ञानाचा विस्तार करणारा आहे. म्हणून हे शिष्य असणाऱ्या अर्जुना, तो माझा पुत्रही आहे, त्यालाही तात शब्द आला आहे. आणि शिष्यसुद्धा पुत्रासमानच असतो की नाही. पण ते नाथ महाराजांनी म्हटले बघा, शिष्य देखावा पुत्र समान, तर हे सुद्धा अलीकडचंच आहे. शिष्याला आत्मा मानलं पाहिजे. शिष्याची जो नेघे सेवा, मानी देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश, एरा दोष उपराटे. फार गोडा अभंग येतो कोबारायांचा. कोणाचा उपदेश फलू शकतो? शिष्याची सेवा नाही घ्यायची, उलट शिष्याची सेवा करायची, देवासारखं मानायचं. शिष्याची जो नेगे सेवा, माने देवा सारिखे, त्याचा फळे उपदेश.
शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नीही न स्मरे मने. नाथ महाराजांच्या ओव्या आल्या बघा तिथं. शिष्यापासून सेवा नाही घ्यायची, उलट शिष्य आपला आत्मा मानायचा. म्हणजे पुत्र आणि शिष्य दोन्ही आपला आत्माच आहे आणि त्याचा विस्तार म्हणजे आपला विस्तार आहे. हे तात म्हणजे अर्जुना, प्रिय असणाऱ्या शिष्या, कल्याणकृत, कल्याण कर्म करणारा, शुभ कर्म करणारा कश्चित कुणी का असेना, तस्य दुर्गतीम न गच्छती, तो दुर्गतीला कधीही जात नाही किंवा त्याची अधोगती होत नाही. किती आश्वासक वाक्य आहे. शुभ कर्म करणाऱ्या माणसाने कधी हताश होऊ नये. नाहीतर काही माणसं म्हणतात, बुवा आम्ही एवढं पुण्य करतो, वाऱ्या करतो, सगळे नित्यनेम पाळतो आणि देव बघा ना आमच्या जीवनामध्ये सगळे दुःख देतो. आणि आमचा शेजारचा कधी सप्त्याला नाही, वर्गणी आला तर काल्याला येतो, फक्त तोही जेवालाच येतो. पण त्याची एवढी भरभराट आहे बघा ना, म्हणे पुण्य कधीच माहिती नाही त्याला. तर कधी हताश होऊ नये. त्याचं आताचं सुख आहे ना, ते मागच्या जन्मातलं पुण्य आहे. आणि साधना करून आपल्याला जे दुःख होतं ते आपलं गत जन्मातलं पाप आहे. म्हणून निराश कधी होऊ नये, कारण त्याचा कधी नाश होतच नाही. आता भगवान परमात्मा काय म्हणतात ते ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात. तव श्रीकृष्ण म्हणते पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. हे अर्जुनाला प्रश्न विचारावर आक्षेपार्थाने. तव, तव म्हणजे केव्हा, जेव्हा भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की एखादा इंद्रियाच्या गावातून निघाला आहे, आत्मसिद्धीच्या नगरापर्यंत जायचं आहे, परंतु आयुष्याचा सूर्य मावळला, आत्मसिद्धी तर काही मिळाली नाही, संसारामध्ये पुन्हा येण्याची शक्यता नाही, यायची इच्छा नाही. मग आता त्याला मिळतं काय, असा संशय ऐकल्यानंतर तव श्रीकृष्ण म्हणते पार्था, जया मोक्ष सुखी आस्था, ज्याला मोक्ष सुखामध्ये आस्था आहे, पराकोटीची आवड आहे, आणि जी आवड असते ना तीच त्याला मिळत असते. ज्ञानोबाऱ्या म्हणतात 8व्या अध्यायामध्ये, तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, त्याचे मरणाची मेरे फार हो लागे. जिवंत असताना जे जास्त आपल्याला आवडतं ना, तर ती आवड आपल्या मनात राहत असते. आणि जी जास्त आवड असते ते नेमके मरण्याचा प्रसंगाला आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणून मोबाईल आवडू नये आपल्याला, नाहीतर मोबाईलच आपल्यासमोर यायचा मरताना, तर तो आवडू नये. संसारातला कोणताही पदार्थ आवडू नये आपल्याला, फक्त देव आवडावा, म्हणजे आपल्याला गती चांगली मिळेल. तर जे आवडतं, जे आस्था आवड असते, या साधकाची मोक्षावर आवड आहे. जया मोक्ष सुखी आस्था, तया त्या साधकाला मोक्षा वाचूनी, मोक्षाशिवाय अन्यथा म्हणजे इतर विपरीत गती आहे का, गती आहे का त्याला, अर्थात त्याला दुसरी गती नाही. म्हणजे मग त्याला या जन्मात तर नाही मिळाली, या जन्मात नका का मिळेना, पण त्याला आगामी जन्मामध्ये मोक्ष नक्की मिळणारच आहे. तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. अर्जुनाला वाटलं त्याची अधोगती तर होणार नाही ना, तर भगवान म्हणतात नाही नाही, त्याची अधोगती अजिबात होणार नाही, मोक्ष त्याला नक्की मिळणार. फक्त एवढंच आहे, आता मिळाला पाहिजे होता तर तो आगामी जन्मामध्ये मिळणार. कधी कधी घडतं असं, काही माणसं खूप धावपळ करून येतात आणि त्यांना वाटतं आपण पहिल्या पंक्तीला जेऊ, पण घडतं असं की त्यांना पहिल्या पंक्तीला जागा नाही मिळत. मग मिळतच नाही का दुसऱ्या पंक्तीला, शक्यता हीच आहे ना. जर पहिल्या पंक्तीला नाही मिळाला तर दुसऱ्या पंक्तीला नक्की. तसं या जन्मात नाही मिळाला मोक्ष तर आगामी जन्मामध्ये तो नक्की ठरलेला आहे. मग याचा अर्थ असा नाही की मग आता आळस करायचा, असाही त्याचा अर्थ नाही घ्यायचा. पराकोटीचे प्रयत्न असेच करायचे, याच जीवनामध्ये आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. तोही कसा, आपलं आयुष्य संपण्याच्या अगोदर मिळावा. गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब महाराजांचं वाक्य सांगतात बघा पाठामध्ये, मोक्ष व्हावा तारुण्यामध्ये आणि आयुष्य मिळावं, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. मग म्हणजे बालवयामध्ये तारुण्यामध्ये ब्रह्मज्ञान व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं, नुसता आनंद आहे, जीवनमुक्तीचा आनंद. नाहीतर मोक्ष मिळाला आणि बस 1 तासाने आपला देह पडला, त्यालाही चांगलीच गती आहे, परंतु त्यापेक्षा चांगली गती कोणती, आयुष्य उरावं. जसं काही काही माणसं बघा, त्यांची नोकरी संपते आणि पेन्शन मिळत राहतं, घडतं की नाही असं. तसं आयुष्य असावं परमार्थातलं, ब्रह्मज्ञान व्हावं
सगळ्या बंधनातून मुक्त व्हावा आणि प्रारब्धाने आयुष्य मिळावं, जीवनमुक्तीचा आनंद आहे. आपल्या गुरुजनांकडे जर आपण पाहिलं ना, तर याच भूमिकेमध्ये आहेत ते. त्यांना ब्रह्मज्ञान कधीच झालेलं आहे. फक्त ते साधकाला पाठ का सांगतात? कारण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद मिळतो आहे त्यांना. आणि आतला आनंद मिळाला ना, तर त्यांच्या वयाची वाढलेली अवस्था किंवा शारीरिक रोगाचं त्यांना स्मरण होत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबांना आजार आठवत नाही, म्हणून तो पाठ कायम चालू राहतात. गुरुवारी मारुती बाबांकडे पाहिलं तर बाबांना वयाची आठवण नाही होत, कारण पाठातला जो आनंद मिळतो तो साधक निमित्त आहे हो. जसा आरसा हा निमित्त आहे, पण आरशाचं निमित्त करून जसं आपलं सौंदर्य आपण पाहावं, तसं पाठाचं निमित्त आहे. म्हणून पाठासारखा आनंद फिरण्यात नाही, पाठातच फार मोठा आनंद आहे. आणि पाठाचा आनंद म्हणून तो उपकार तुमचे जास्त आहे, कारण तुम्ही सगळे आरशेसमोर आल्यामुळेच आम्हाला आमचा अभ्यास पाहता येतो. तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? काय आनंद आहे. म्हणून तर आपले सगळे गुरुजन त्यांचा प्रारब्ध शिल्लक आहे आणि ब्रह्मज्ञान तर कधीच झालेलं आहे. ब्रह्मज्ञान व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं, तारुण्यातच आनंद आहे. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आहे आणि त्या आनंदाची बरोबरी करता येत नाही. म्हणून ज्याला मोक्ष सुखाची आवड आहे त्याला मोक्षा वाचून अन्यथा दुसरी गती आहे का? अजिबात गती नाही. पण ती गती त्याला आता नाही मिळत ना, मिळते कधी? आगामी जन्मात. आणि तो आगामी जन्म मिळण्यास त्याला आगामी प्रतिबंध म्हणतात बरं पंचदशीमध्ये. काल आपण पाहिलं आहे, प्रारब्धामध्ये जन्म घ्यायचा असेल तर त्याला आगामी प्रतिबंध, म्हणजे प्रारब्ध शिल्लक राहिलं तरी त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि जर त्याचे प्रयत्न कमी पडले तरी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पण मोक्ष मात्र ठरलेला आहे. मग आता त्याला आगामी जन्म जो घ्यायचा नवीन देहाचा, तर त्या देहाला यातून एक फार सूचक वाक्य असं आहे की असा साधक साधना करता करता जर या मृत्यूलोकामध्ये त्याचा देह पडला तरी पण त्याला मुक्त होण्यासाठी पुन्हा मृत्यूलोकातच यावं लागतं. याचा अर्थ काय होतो? स्वर्गामध्ये मुक्त होता येत नाही. आणि म्हणे मग सत्यलोकामध्ये गेला आणि ब्रह्मदेवाच्या बरोबर मुक्त झाला तर तिथंसुद्धा कमीच माणसं असतात की जे ब्रह्मदेवाच्या बरोबर मुक्त होतात. पण अडचण अशी आहे की ब्रह्मलोकामध्ये जरी गेला तर मुक्त होण्यासाठी वाट लय पाहावी लागते. कशी वाट पाहावी लागते? उदाहरण सांगतो, लक्षात येईल. आपलं आयुष्य किती आहे माहिती नाही आपल्याला, पण कमीत कमी 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्षाचं आयुष्य हिशोब घ्यायचा. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000, द्वापार युगाचं 8,64,000, त्रेतायुगाचं बहुतेक 12,96,000 आणि चतुर्सत्ययुगाचं या तिघाची बेरीज करायची त्याचं बहुतेक 17,26,000 असं काहीतरी आयुष्य होतं. ही झाली चौकडी. 4 युग एकत्र आले की ते सगळ्यांची बेरीज होते ना वर्षांची, तर ती कलियुगाच्या 10 पट आहे. म्हणजे 4,32,000 गुणिले 10 पट करावं लागेल की नाही, तर ते होतात 43,20,000 वर्ष. म्हणजे 4 युग त्याला म्हणतात चौकडी. चौकडी एकत्र आली की एकूण वर्ष होतात 43,20,000 वर्ष आणि त्याला हजाराने गुणायचं. ही चौकडी जेव्हा एकामागून एक म्हणजे कलियुग 1000 वेळा गेले पाहिजे. द्वापार, त्रेता आणि सत्य हे 4ही युग एकामागून 1000 वेळा जातात, तेव्हा त्याला म्हणतात ब्रह्मदेवाचे 12 तास. आणि अशीच ब्रह्मदेवाची पुन्हा रात्र आहे. मग तुम्ही विचार करा, जर एखादा साधक इथं साधना करता करता गेला ब्रह्मलोकाला, गेला बुवा, तर चौकडी जायची 1000 वेळा, तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास होते. पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे 1 दिवस झाला. असा ब्रह्मदेवाचा पुन्हा पक्ष 15 दिवसाचा, 2 पक्षांचा 1 महिना, त्याच्यानंतर 2 आयनाचं 1 वर्ष. आणि ब्रह्मदेव 100 वर्षापर्यंत राजीनामा नाही देत. आणि असा ब्रह्मदेव 100 वर्षानंतर जेव्हा मुक्त होईल, त्याच्याबरोबर ब्रह्मलोकाला गेलेला साधक मुक्त होईल. किती मोठी वाट पाहावी लागते. इथं रेल्वे थोडी उशिरा झाली, नियोजित वेळेपेक्षा तरी मनुष्याला कंटाळा येतो रेल्वेत बसण्याचा. विमानात काही नाही वाटत,
कारण विमान एखादी वरती गिरटी घालतं तर काही वाटत नाही विमानामध्ये, थोडं फिरायला आनंद वाटतो. पण तो नवीन बसणाऱ्यालाच, ज्याला वेळेचं महत्त्व आहे त्याला विमानाचा सुद्धा विलंब सहन होत नाही. इतकं महत्त्वाचं आहे की नाही. म्हणून शहाणपणा, विचारीपणा हाच आहे का इथं मरायच्या अगोदर मुक्त होणं. म्हणून स्वर्गलोकातही जायचं नाही साधकाने आणि ब्रह्मलोकाच्या पदाला जायचं. म्हणून तो तुकोबारा म्हणतात ना, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्तजनी जडो देशी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. ज्याला मोक्ष सुखाची आस्था आहे त्याला मोक्षापासून अन्यथा गती नाही. पण मोक्षाला विलंब लागतो. त्या विलंबाच्या अगोदर तो साधक करतो काय, त्याला मिळतं काय ते भगवान पुढे सांगणार आहे. पण ते चिंतन आपण आता इथंच भगवान म्हणाले थोडीशी विश्रांती घ्यावी लागते, तर आपणही थोडी विश्रांती घेऊया. चिंतन उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.